कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया, काय हे सगळं अचानक माहेरी जायचा प्लॅन वगैरे? आबांची तब्येत ठीक आहे ना? आत कपाटात माझे दागिने ठेवलेत, तुम्हाला कोणाला द्यायचे असते ना तर कामी येतील। का द्यायचे असतील तुझे दागिने कोणाला? शांत हो आणि मला सांग काय झालं? काय सांगू? बोला ना, काय सांगू? मी ते राहिले काय, इथून गेले काय, काय फरक पडणार आहे तुम्हाला? तुमच्यासाठी सगळं सारखंच आहे। एक मिनिट, असं का बोलतेस तू? ऑफकोर्स मला फरक पडतो। मला नाही वाटत तुम्हाला फरक पडत असेल, कारण तुमचं आयुष्य तर सगळं सुरळीत सुरू आहे ना। पण काळजी करू नका, मी इथून गेले ना तरी सुद्धा सगळं सेम राहणार आहे, काही बदलणार नाही। पण तुम्हाला माझी आठवण पण येणार नाही। या एक मिनिट, हे बघ, मला कळतंय तुझा काहीतरी गैरसमज झालाय, ओके? पण तू प्लीज स्पष्ट बोल माझ्याशी आणि सांग मला काय झालंय ते। मगाशी कुठे गेला होता तुम्ही? बोला ना, काय झालं? कुठे गेला होता? मी एका मित्राला भेटायला गेलो होतो। खोटं खोटं बोलताय तुम्ही। तुम्ही मित्राला नाही तर तुमच्या मैत्रिणीला भेटायला गेला होता। प्रीतम, तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे वागायला लागलात ना? तुमच्या आयुष्यात माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी आहे ना? खरं सांगा। प्रिया, हे काय आहे आता नवीनच? तुझ्या डोक्यात हा विचार येऊच कसा शकतो? असं किती प्रेम आहे तुझ्यावर? तुझ्याशिवाय दुसरं कोणीच येऊ शकत नाही माझ्या आयुष्यात कधीच। मग मगाशी त्या मुलीचा हात पकडून तिला कडेवर उचलून गाडीत बसवत होता, काय होतं ते सगळं? ओके, शांतपणे ऐक, त्या मुलीचं आणि माझं काही नाहीये, ओके? ती मुलगी तर काय ती मुलगी तर काय? बोला ना, पुढे काय? ती मुलगी आणि तुम्ही, तुमच्या दोघात काहीतरी सुरू आहे ना? तुमचं माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे ना तिच्यावर, हेच सांगायचं होतं ना तुम्हाला? असं काही नाहीये, प्लीज ऐक माझं। अरे यार, हे कुठे अडकलो मी? ते दादाचं सिक्रेट आहे, इतक्यात कुणालाच नाही सांगू शकत। हे बघ, मी आता जेन्युइनली काही सांगू शकत नाही तुला, आणि आय एम सॉरी मी त्या मुलीला भेटायला गेलो। पण एकदा का सगळं क्लिअर झालं ना की मी सांगेन तुला, ओके? आता प्लीज तू थांब, हे घर वगैरे सोडून जाणं प्लीज नको। नाही नाही नाही, मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही, मला नाही राहायचं तुमच्यासोबत। प्रिया, 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 तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, फक्त सत्य ऐकल्याशिवाय जाऊ नकोस असं मला वाटतं, प्लीज। प्रिया, प्रीतम माझ्या सांगण्यावरून त्या मैत्रिणीला भेटला होता। हो, का भेटला होता, कशासाठी भेटला होता, हे डिटेल्स मी तुला आत्ता नाही सांगू शकत, पण वेळ आली की मी सगळ्यात आधी तुला सांगेन, ट्रस्ट मी। पण प्रीतमची या काही चूक नाही आणि ती फक्त मैत्रीण आहे। प्रिया, प्रिया, ट्रस्ट मी, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव। आय सॉरी, एवढा विश्वास नाहीये का नवऱ्यावर? किमान माझ्या प्रेमावर तरी विश्वास ठेवायचा। प्रीतम खरंच सॉरी, मी पुन्हा नाही करणार असा। प्लीज प्लीज मला माफ करा। आणि प्रिया, प्रीतम बदललाय आता, आधीसारखं नाहीये, आणि याला फक्त आणि फक्त तुझं प्रेम जबाबदार आहे। प्रिया, प्लीज असं उगीच काहीतरी संशय घेऊ नको त्याच्यावर। हे असले तडकाफडकी निर्णय तर अजिबात घेत जाऊ नकोस, बिकॉज इट्स ऑफ नो यूज। नाही दादा, जाऊ दे तिला, जा। तू जरा गप्प बसतोस का? मी वरी जाईन, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। एक्झॅक्टली, दॅट्स लाईक अ गुड वे। प्रिया, ऑल गुड? ओके,
मी आलोच. सॉरी. सावी येतो. थांब, चहा पिऊन जरा. नाही आत्ताच घेऊन आलोय. अरे नको. थँक्यू. थँक्यू. पारू, तब्येत ठीक आहे ना तुझी? होय, ठीक आहे. मारुती, आ. पारू हल्ली हरवल्यासारखी असते. काय चाललंय तिच्या मनात? नाही मला बी हे जाणवलं, पण मॅडम ती कोणाशीच काही बोलत नाही हो. मारुती तरुण मुलगी आहे ती. लग्नाचं वय झालंय. संसाराचे वेध लागले असतील रे. हा, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात मॅडम. ताई मेरा जम. आय मीन लग्नाची एवढी काय घाई आहे ना, म्हणजे काय गरज आहे? हल्ली आदित्यला जरा जास्तच पुळका येतोय ना पारूचा. काहीतरी शिस्त आहे यांच्यात. मी ना जरा खडा मारून बघते. आदित्य, अरे काय नाही म्हणजे पारूच्या लग्नाचा विषय जेव्हा जेव्हा निघतो तुला त्रास का होतो? हे बघ ऐक, तिला कधी ना कधी इथून लग्न करून निघून जायचंय. हो हो. एक मिनिट, तिला कायमचं इथे ठेवून घ्यायचा विचार नाहीये ना तुझा? तामिनी, आलो मी सर. अगं कशाला काढतेस? नाही नाही, माहेरी जायचं होतं ना. जा. अशी कशी जाईन मी? नाही नाही, म्हणजे मी जाणारच आहे, पण त्याआधी मला आदिती दादांचं लग्न लावून द्यायचंय. त्यामुळे हे जाण्याचा प्लॅन ना मी जरा कॅन्सल केलाय. प्रीतम, पण मला ना विश्वासच होत नाही की आदिती दादा फायनली कोणाच्या तरी प्रेमात आहेत. हो ना. आणि चक्क त्यांची मदत करण्यासाठी माझा नवरा मुलींचे कपडे घालून गेला होता. किती क्यूट दिसला असेल ना तुम्ही. प्रिया, हे बघ, मी फक्त माझ्या भावाची मदत करत होतो. उगाच चिडवू नकोस मला. बरं मला सांगा, ती मुलगी आली होती का तिथे? आली होती ना. आपण हा किती हुशार आहे माहिती आहे ना तुला. तरी मला त्या मुलीचा चेहरा पण नाही बघू दिला. फक्त वापर करून घेतला माझा. ठीक आहे ना, लपून लपून अजून किती दिवस लपवणार आहेत? एक ना एक दिवस तिचा चेहरा सगळ्यांनाच दिसणार आहे. ते ठीक आहे, तोपर्यंत मी माझ्या बायकोचा चेहरा बघून घेतो ना. त्यामुळे येस, कम इन. प्रीतम सर, कापे. हा, थँक्यू. पारू, तुला माहितीये का, आदित्य दादा फायनली कोणाच्या तरी प्रेमात आहेत. पण आता आपल्याला कामाला लागायला हवा. देवा, यावेळेस तरी आदित्य दादांना त्यांच्या मनासारखी मुलगी मिळू देत. यावेळी आदित्य सरांना त्यांच्या आवडीची मुलगीच बायको म्हणून मिळू दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.